सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज डायरेक्टली गाडीमधूनच तुमचं स्वागत करतो आहे, शुभ सकाळ म्हणतो आहे. कारण सकाळी सकाळीच आज फोन आला होता की जी आपली घनसोलीला प्रॉपर्टी आहे, म्हणजे तुम्हाला माहिती नसेल, मी पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये त्याचा उल्लेख करतो आहे. घनसोलीला देखील आपली 4 मजल्याची बिल्डिंग आहे, म्हणजे एक रो हाऊस म्हणतात ज्या प्रकारे घनसोलीमधले प्लॉट्स असतात. खाली 2 शॉप्स आहेत कमर्शियल आणि वरती 4 फ्लॅट्स आहेत, सर्व 1 BHK आहेत. तर ते आपण PG म्हणजे पेइंग गेस्ट स्वरूपात भाड्याने दिलेले आहेत, रेंटवर आहेत. तर काल NMMCचं पाणी नव्हतं आणि आज पाणी टाकीमध्ये भरलं आहे, पण मोटर चालत नाही आहे असं काहीतरी त्यांची कंप्लेंट होती. तर त्यांना ट्रबल शूटिंग केली प्रायमरी लेवलला की असं करून बघा तसं करून बघा, पण त्यांना बहुतेक जमत नाही आहे. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे किंवा मोटरच खराब झाली आहे का पूर्णपणे, तर ते आपण जाऊन चेक करतो आहे. आणि आता पोहोचलो आपण महाप्याला, म्हणजे कोपरखरणेला. आणि आता ब्रिजवरून आता घनसोलीला पोहोचू 5च मिनटात. तर मी तुम्हाला ती प्रॉपर्टी पण दाखवतो आपली. एकदम प्राईम एरियात आहे, स्टेशन समोरच सेक्टर 5मध्ये रो हाऊस आहे आपला. तर चला दाखवतो तुम्हाला. सेक्टर 4चा मेन सर्कल घनसोलीमधला, आणि हा समोरचा आपला रो हाऊस जो मेरा केकच्या वरती आहे तो. तेच गाडी पार्क करूया आपण पोहोचलो आहे आपल्या जुन्या घराच्या इथे. आणि हे जे मेरा केकच्या वरती दिसतं आहे ते पूर्ण होल रो हाऊस आपलाच आहे. हे खाली 2 शॉप्स, त्याचं आपण एकच केलेलं आहे, मधली भिंत काढून, पार्टिशन काढून. आणि वरती हा 1 BHK 1 BHK 1 BHK आणि त्याच्यावरती 1 BHK, असे टोटल 4 आहेत. आणि बाजूने जिना आहे. आणि हा बघा आमचा बोक्या, म्हणजे जो आमच्याकडे होता 2-3 वर्ष, 3-4 वर्ष हा आमच्याकडे होता. 3 वर्ष हा आमच्याकडेच होता. याच्याशिवाय आम्हाला आता तिकडे करमत नाही आहे. पण काय आता हा तिकडे राहायला मागत नाही आहे, कारण प्राण्यांचा पण एरिया असतो, लोकेशन्स असतात ओळखीचे, त्यामुळे. पण हा अजून पण ओळखलेला नाही आहे. आणि आपण रोज सोडून, म्हणजे हा फ्लॅट सोडून आता 3 महिने झालेच जवळपास, तरी रोज दरवाजाच्या बाहेर येऊन बसतो, ट्राय करतो की दरवाजा हे लोक उघडतील. हे बघा, हे बघा, आवाज ओळखतो, स्पर्श ओळखतो. ये बघा, आपली इथे पाण्याची टाकी आहे आणि वॉटर टँकमध्ये पाणी आहे. आता सध्या NMMCचं पाणी पण पडतं आहे. आता आपण वरतून मोटर चालू करून बघूया. हे बघा, इथे सगळे मीटर कनेक्शन्स वगैरे इथे केलेलं आहे सेटअप, हे सर्व मीटर्स. आणि हे ऑन आहे. ऑटोवर ठेवलं तर पंप ऑनचं स्टेटस दाखवत आहे, पण वरती पाणी चढत नाही आहे. मोटरचा प्रॉब्लेम झालेला दिसतो. काहीतरी मोटर चेक करावं लागेल इलेक्ट्रिशियनला बोलून. आता नेमकं काय आहे ते आपल्यालाही समजणार नाही, पण ते PGचं जे मॅनेज करतात त्यांना मी कळवलं आहे फोनवर, आणि ते पाठवत आहेत त्यांच्या माणसाला, तर बघून घेतील, इलेक्ट्रिशियनला दाखवतील. आणि हा आपला सर्कल मेन स्पॉट, आणि हा घनसोली स्टेशन रोड. फ्रेंड्स, आपण आलो आहे आता घनसोलीवर. दुपारचा लंच वगैरे झालेला आहे. तर हे बघा, जस्ट दाखवायचं म्हणजे किती ऊन छान पडतं. आणि ते कवडचं, उन्हाचं कवडचं घरामध्ये पडतं ना, हे बघा, झाडं वगैरे, म्हणजे इंडोर प्लांट्स आहेत ना हे सगळे. पामवर ऊन पडल्यावर किती मस्त दिसतं, नॅचरल एकदम त्याचं. तर ठीक आहे, आपण आता दुपारी थोडा आराम करूया, कारण आणि ब्लॉग एडिट करूया त्यानंतर, आणि मग भेटूया, बघूया दिवसभरात अजून काय होतं. ऑइल डिस्पेन्सर आणलं आहे कावेरीने किचनमध्ये, तिला यूज करण्यासाठी. DMartमध्ये गेलो होतो आम्ही, थोडं काही सामान घ्यायचं होतं. या फनेलला, म्हणजे हे जे वरती असतं त्याला हे लावायला पण आहे. अशा पद्धतीने आहे ते, म्हणजे 850 ml तेल याच्यामध्ये बसतं. आणि हे ओपन करायचं, बस असं. किचनमधले आयटम्स आहेत. बऱ्याचदा बघितलं होतं ऑनलाईन, पण काही छान ऑप्शन मिळाला नव्हता, आणि लगेच काही घ्यायचं नव्हतं, तर हे ठीक वाटलं म्हणून घेऊन टाकलं. चांगली आहे प्लॅस्टिक क्वालिटी वगैरे. तर आपली दिवे लागण झालेली आहे, आणि
कावेरीचं रात्रीच्या डिनरची तयारी चालू आहे आणि आजचं मेन्यू आहे, मेन्यू इन द सेन्स आजचा पदार्थ आहे खारं वांगं. तर त्यासाठी हे काय केलं कावेरी, हे बघा, हा काल आम्ही पनवेलला गेलेलो, कावेरीच्या मम्मींनी लोखंडाचा तवा दिला तिला, त्यांच्याकडे होता तर कावेरीला हवा होता तर त्यांनी दिला. आणि त्याच्यामध्ये आपण केलं आहे, काय केलं, हे सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या आणि लसूण आलं भाजून घेतलं आहे लोखंडाच्या तव्यामध्ये. आणि पुढे काय करणार, हे वाटून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर, तर जिरे पण टाकतोय आपण. अशा पद्धतीने फाईन पेस्ट केलेली आहे. तर वांगी फ्राय करून घ्यायचे, वांगे थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्यायचे. वांगी थोडी नॉर्मल लाल होईपर्यंत परतून घेतले आणि तेल तापायला ठेवलेलं आहे. आणि यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता. आणि कढीपत्ता परतून, म्हणजे कढीपत्ता टाकून झाल्यावर आपला जी फाईन पेस्ट केलेली आहे ती टाकायची मसाला. आणि मसाल्याचा सुगंध इतका भारी येतोय ना, आणि कलर पण बघा एकदम ग्रीनिश. यामध्ये ॲड करूया थोडीशी हळद. आणि हे वांग्याला काप करून घेतले, पण यामध्ये आपल्याला भरायचं नाही आहे, ते त्यामध्ये जस्ट मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. कारण हे भरलं वांगं नाही आहे, खारं वांगं आहे. हे बघा किती मस्त वाटतं रे, एकदम दिसायला ना, टेम्पटिंग वाटतंय. आणि त्याच्यामध्ये ॲड करूया थोडंसं पाणी, म्हणजे थोडं त्यामध्ये जाईल तो. आणि हे बघा अजून थोडं पाणी ॲड करून घेत आहोत. पण हे रस्सा भाजी नाही आहे, पण याची म्हणजे थिक ग्रेव्ही टाईप ही भाजी आहे. तर हे थोडं आटवून घेणार आहोत, तर ते मस्त मुरेल त्या वांग्यामध्ये. आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचा पण थोडे, म्हणजे किती मोठभर शेंगदाणे घेतले असतील ना, त्याचं कूट करून घ्यायचं आहे आणि वाटायचे. आणि हे बघा शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये ॲड करून घेतला आहे. त्यामध्ये थोडं आता मीठ ॲड करतोय आणि शिजल्यानंतर गॅस बंद करायचा. आणि थोडं थिक होईपर्यंत याला आपण प्रिपेअर करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ही खाऱ्या वांग्याची रेसिपी आहे, दाखवलेली आहे. तर हे भरलं वांगं नसून, नाही तर आपण ते मध्ये मध्ये भरलं असतं, पण ही थोडी वेगळी आहे, खारं वांगं म्हणतात त्याला. आणि ग्रीन मसालामध्ये ही थोडी भाजी असते. आता चालू आहे मस्तपैकी गरम गरम चपाती. आणि इथे भात रेडी आहे कुकरमध्ये. आणि थोड्याच वेळात आपण जेवून घेऊया. तर आणि मम्मीचा गावावरून फोन आला होता, तर तिनं सांगितलं की आज खंडोबाची यात्रा आहे, तर तळी भरण पण करा. तर मी एकटाच आहे आता, इथे कोणी पुरुष मंडळी नाही आहेत. नॉर्मली कसं 5 जणं मिळून तळी भरण वगैरे करतात, पण हरकत नसते, 1 जण असेल तर 1 जणाची ही चालते. आणि आपण भरूया, कारण शेवटी भाव महत्त्वाचा आहे. तर सदानंदाचा ये कोट भैरवाची सांगमले. तर या मित्रांनो, हे बघा आपण देवाला पहिल्यांदा नैवेद्य ठेवलेला आहे, जे आपण आज रात्री खाणार आहोत ते. तर आपण देवाला पहिल्यांदा नैवेद्य ठेवलेला आहे. आणि इथे थोडीशी हळद, म्हणजे भंडारा आणि छोटी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे. आणि देवालयातून आता आपण खंडोबाची मूर्ती घेऊया. तर आधी खंडोबारायांना भंडारा लावून घेऊया, स्वतःच्या कपाळाला आधी लावूया आणि सुरू करूया. तर सदानंदाचा ये कोट भैरोबाची चांगले अंबाबाईचा उदय चांगले अंबाबाईचा उदय. आणि आता खोबऱ्याची वाटी तोडून घ्यायची आणि तिला भंडारा लावायचा पूर्ण. बारीक बारीक खोबऱ्याचे कुटके करून घ्यायचे, स्पेसिफिकली कुटके म्हणतात. परत एकदा आपण तळी भरूया. सदानंदाचा ये कोट, पण एक तुकडा इथे खाली. आनंदाचा ये कोट भैरवाची चांगले अंबाबाईचा उदय. हरी ओम श्रीराम. आणि आपण 5 कुटके असे देवाऱ्यामध्ये ठेवून घेतलेत. त्यावर थोडा थोडा भंडारा अर्पण केलेलाच आहे, देवाच्या मूर्तींना लावलेलाच मी ऑलरेडी. आणि कसं आहे की आपण 5 पावले जशी करतो ना, तसं एक कोपऱ्यांमध्ये पण भंडारा थोडा उधळायचा असतो. तर येळकोट जय मल्हार, हरी ओम श्रीराम. तर तरी भरण झालेलं आहे आणि आपण आता प्रसाद घेऊया.
एका वेळी. घ्या मित्रांनो तुम्ही पण. एक जय मल्हार. तीन घोंगड घेऊ द्या किर, मला बी जत्रेला येऊ द्या किर. तर खंडोबाची यात्रा आहे आज आणि जरा वाटते की नाही, जरा आपले व्हिडिओज वगैरे बघितल्यावर की नाही रे गावचा टच मिळतोय, कुठेतरी बऱ्यापैकी हॅपनिंग गोष्टी घडतायत. तर लाईक करा जरा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर. आणि आपण आता जेवायला घेतलंय, हे बघा जो देवाला नैवेद्य ठेवलेला तेच ताट आपण घेतलेलं आहे प्रसाद म्हणून. या मित्रांनो जेवायला. आणि आपलं आज आहे खारं वांग आणि त्यासोबत आहे चपाती. खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करण्यासारखी आहे. रेसिपी खूप इन डिटेल आपण दाखवली नाही आहे, पण सगळ्या प्रोसेसेस आपण दाखवल्या आहेत आणि खरंच चांगले आले. हॉटेलमध्ये हेच ग्रीन वांग किंवा काहीतरी भरलं वांग, खारं वांग म्हणून काहीतरी आपण खातो आणि एकदम मस्त टेस्टी झाले, हॉटेलसारखी झाली अगदी. तर तुम्ही एकदा करून बघा, नक्की ट्राय करून बघा. तर मित्रांनो आपला ब्लॉग एडिट करून माझा झाला आहे. आता रात्रीचे जवळपास 12-12:30 वाजले. आता आपण झोपून घेतो आहे कारण उद्याचं प्लॅनिंग थोडं वेगळं आहे. ॲक्च्युली मी दिवसभरात तुम्हाला सांगण्याचं किंवा शेअर करायचं विसरून गेलो. खरं म्हणजे उद्या आपला ब्लड डोनेशनचा दिवस आहे. कारण 1-2 महिन्यांपूर्वीच हा दिवस फिक्स होता. म्हणजे सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या फाउंडेशनतर्फे ओव्हरऑल मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात ब्लड डोनेशनचे कॅम्प भरवले जातात. तर तिथे आपल्याला ब्लड डोनेट करायला जायचं आहे. आणि फॉर्च्युनेटली मागच्या वर्षी तर कावेरीचं पण एकदा दोनदा झालं होतं ना कावेरी तुझं? सेकंड टाईम कावेरीचं ब्लड ॲक्सेप्ट झालं होतं. म्हणजे हिमोग्लोबिन वगैरे सर्व वेट वगैरे या सगळ्या याच्यामध्ये तिचं पॉझिटिव्हली तिने दिलं होतं मागच्या वेळेस पण ब्लड. आणि आपण तर करतच आहोत दरवर्षी. तर उद्या सकाळी 9 वाजता तिथे घनसोलीला पोहोचायचं आपल्याला. तिथून बस निघणार आहे आणि मजा करत धमाल करत उपासना केंद्रातल्या मित्रांसोबत जाऊया आपण. आणि तिथे काय कसं असतं ब्लड डोनेशनचं कॅम्प वगैरे तर तुम्हाला मी थोडंफार दाखवेल. तर आता आपण या ब्लॉगला इथे सेंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा आणि बाय बाय. चलो, गुड नाईट.